आणि बातमी क्रीडा विश्वातून आहे। भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यासाठी आज मुंबईतही क्रिकेट प्रेमी सज्ज आहेत। मुंबईच्या शिवाजी पार्क येथे रमाकांत आचरेकर सर स्मारकाजवळ क्रिकेट प्रेमी जमू लागले। आज क्रिकेट प्रेमी एकत्र येत टीम इंडियाला शुभेच्छा देत आहेत। आज भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यासाठी मुंबई सुद्धा सज्ज झालेली आहे। यावर अधिक माहिती घेऊयात। आपल्यासोबत आपले प्रतिनिधी विशाल पाटील आहेत। विशाल, ज्या क्रिकेट मॅचची आतुरतेने वाट पाहत असतो प्रत्येक क्रिकेट प्रेमी, ती मॅच आज होत आहे, नक्की कसा उत्साह आहे क्रिकेट प्रेमींमध्ये तिथे? दीपाली, चॅम्पियन्स ट्रॉफीचा भारत विरुद्ध पाकिस्तान सामना होणार आहे आणि भारत विरुद्ध पाकिस्तान ज्यावेळेला क्रिकेटचा सामना असतो त्यामुळे क्रिकेट प्रेमींमध्ये एक वेगळ्या प्रकारचा उत्साह जो आहे आपल्याला पाहायला मिळतोय। आता मी शिवाजी पार्क मैदानात आहे। शिवाजी पार्क मैदानात जर आपण सकाळचं सत्र पाहायला गेलं, आज रविवार आहे आणि रविवारच्या दिवशी मोठ्या संख्येने या ठिकाणी खेळाडू आलेले आहेत। थोड्याच वेळात रमाकांत आचरेकर सर स्मारकासमोर सुद्धा क्रिकेट प्रेमींकडनं या सामन्यासाठी शुभेच्छा ज्या आहेत या दिल्या जाणार आहेत। मात्र एकीकडे जर आपण बघितलं तर हा उत्साह जो आहे हा खेळाडूंचा आपल्याला पाहायला मिळतोय। त्यामुळे टीम इंडियाला शुभेच्छा देण्यासाठी म्हणून खेळाडू जे आहेत ते जमलेले आहेत। आपण या खेळाडूंशी बोलणार आहोत। काय वाटतंय तुला? आजचा सामना भारत पाकिस्तान होतोय आणि रविवार पण आहे त्याच्यामध्ये आज। आम्ही सपोर्ट करतो इंडियासाठी, भारतासाठी। तुला काय वाटतं कोणता खेळाडू आज चांगला खेळेल? टॉस कोणी जिंकला पाहिजे? नक्कीच रोहित शर्माने टॉस जिंकला पाहिजे, कारण त्याची बॅटिंग लाईनअप पण बऱ्यापैकी म्हणजे चांगलीच आहे। तो आज खेळला तर विराट कोहली एक आहे त्यांच्यासाठी, पाकिस्तानसाठी कायम तो संकट बनवून राहिला आहे। विराट कोहली दटून खेळत राहिला आहे, त्याची भीती कायम त्यांना असेल। बॉलर आपल्याकडे शमी आहे, हर्षित राणा आहे जो की चांगल्या फॉर्ममध्ये खेळला होता, तोही विकेट घेऊ शकतो। जर आपली बॉलिंग लाईनअप चालली, बॅटिंग लाईनअप चालली तर नक्की आपणच जिंकू आणि नक्कीच आपल्याला कॉन्फिडन्स आहे की इंडियाच यावेळी जिंकणार। तुम्हाला काय वाटतंय? आता टीम इंडियाला शुभेच्छा तर दिलेल्या आहेत, कोणता खेळाडू चालेल? दुबईचं पिच जर आपण बघायला गेलं तर बॉलिंग पिच आहे, त्यामुळे आपली बॅटिंग ऑर्डर जवळपास 7व्या-8व्या क्रमांकापर्यंत आहे आणि पाकिस्तानच्या दृष्टीने जर बघायला गेलं त्यांच्याकडे स्पिनर नाही आहेत। नक्कीच आपला इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा, शुभमन गिल ओपनिंग चांगली सलामी देतील। त्याच्यानंतर विराट कोहली आणि गोलंदाजीमध्ये शमीचा फॉर्म पाहता नक्की शमी हा बाजी मारेल। पुन्हा एकदा शमी 5 विकेट घेईल याची माझी आशा असेल। थँक्यू। इंडिया इंडिया हा सगळा या खेळाडूंचा। आणि दुसरीकडे जर आपण पाहायला गेलं तर आता ह्या शिवाजी पार्क मैदानात अशाच पद्धतीनं खेळाडू जे आहेत हे जमलेले आहेत। आपण इतर खेळाडूंशी सुद्धा बोलणार आहोत। काय वाटतंय आजच्या सामन्याकडे? आज रविवार आहे, स्पेशल संडे आहे भारत पाकिस्तानचा। भारत पाकिस्तान म्हटलं की जिंकणार भारतच, कारण का पाकिस्तान जिंकू शकत नाही, कारण का क्रिकेट असा आताच आपली जेवढी टीम फॉर्मला आहे ना, कारण का भारतच जिंकणार। इंडिया ज्या पद्धतीनं परवाचा आपण सामना बघितला, पाकिस्तानची जी अवस्था बघितली, आज काय वाटतं शमीचं जे कमबॅक आहे त्याकडे कसं बघताय? शमीचं कमबॅक होणार नाही, आपल्या शमीचं कमबॅक चांगलाच होणार। पण पाकिस्तान ज्या दिवशी झाली त्याची मागच्या मॅचला पाकिस्तानचा जो हे झाला आहे त्याच्यापेक्षा जास्त बेकार परिस्थिती होणार आज आपल्यासमोर त्यांची। तुम्हाला काय वाटतंय? एकदम मस्त वाटतं की आपल्या इंडियामध्ये आज जिंकणार, आपली इंडिया जिंकणार। आणखीन ह्या ठिकाणी आपल्या सर्व पब्लिकांचं आपलं मनोरंजन असणार हा प्रेम आहे आपल्या महाराष्ट्र। आणखी सर्व या ठिकाणी शिवाजी पार्कवरती एवढे प्लेयर्स म्हणजे जे क्रिकेट खेळतात, जे आनंद शौकिंग आहेत क्रिकेटचे, त्यांना एवढा आनंद आहे की उत्साह आहे की जेवढं लवकर मॅच घेऊन आपण टीव्ही समोर जायचं आहे, कारण का दुपारनंतर मॅच चालू होणार आहे। कारण लवकरात लवकर आपल्या मॅची संपूया। संडेचे प्लॅन ठरलेले आहेत? ठरलेले असतात। सकाळी आलो आता लवकर मॅच करून घरी जाऊया असं झालं। हा उत्साह आहे दीपाली क्रिकेट प्रेमींचा। सकाळच्या सत्रात शिवाजी पार्कमध्ये मोठ्या संख्येने खेळाडू येतात आणि साधारणतः 11-12च्या दरम्यान पुन्हा हे सगळे घरी जातील। साधारणतः 2-2:30 वाजता हा सामना सुरू होईल आणि त्यामुळे आज एक स्पेशल संडे आहे हा म्हणू शकतो। आणि मुंबईमध्ये खास करून ज्यावेळेला भारत पाकिस्तान सामना असतो त्यावेळेला मग क्लब्स असतील किंवा जिमखाने असतील, यामध्ये एक वेगळ्या पद्धतीचा माहोल आणि मुंबईकरांचा एक वेगळा उत्साह जो आहे हा आपल्याला पाहायला मिळतो। दीपाली, नक्कीच विशाल, त्यामुळे क्रिकेट प्रेमींमधली उत्सुकता ही अगदी शिगेला पोहोचलेली दिसते। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।